Hello everyone. Today in this lecture we are going to learn about expansion valves used in refrigeration system with its types and function. So let's see. Expansion devices. Expansion devices is an important device that divides the higher pressure side and lower pressure side of refrigerating system. It is connected between the receiver and the evaporator and also known as metering or throttling device. ओके मीन्स वॉट एक्सपान्शन डिवाइस हा डिवाइड करतो लोअर प्रेशर साईड आणि हायर प्रेशर साईडला. लोअर प्रेशर साईड म्हणजे कुठून स्टार्ट होते तर ह्या कंप्रेसरच्या ए पॉईंटपासून ते ह्या एक्सपान्शनच्या इथल्या एंडपर्यंत. दिस ऑल इज लो प्रेशर साईड. तर हाय प्रेशर साईड ही ह्या बीच्या ओपनिंगपासून ह्या एक्सपान्शनच्या ह्या एंडपर्यंत, दॅट इज हाय प्रेशर साईड. ओके, 1 minute. Okay, high pressure side and low pressure side. This main function of this expansion valve is to divide the high pressure side and low pressure side, and it is connected between a receiver and evaporator. म्हणजे हा expansion valve हा evaporatorच्या आणि receiverच्या मध्ये आहे. मेन फंक्शन्स काय असतील ह्याचे तर इट रिड्यूसेस द हाय प्रेशर लिक्विड रेफ्रिजरंट्स to low pressure liquid refrigerants before going to the evaporator. It maintains desirable pressure difference between high and low pressure side of the system and controls the flow of refrigerant according to the load on the evaporator. Main function काय आहे याचं तर जे रिड्यूस करतं काय तर हाय प्रेशर साईड आणि लो प्रेशर साईडचं प्रेशर्स. कधी तर ते इव्हॅपोरेटरच्या जाण्याच्या आधी तो हाय प्रेशरपासून लो प्रेशरपर्यंत कन्वर्ट करतो. आणि ह्याचं मेन डिझायरेबल प्रेशर डिफरन्स आहे कुठून हाय प्रेशर साईड आणि लो प्रेशर साईड सिस्टीममध्ये. म्हणजे काय जे डिझायरेबल टेम्परेचर हवे हाय प्रेशर साईडला ते मेंटेन करतं आणि इकडे ते लो प्रेशर साईड. हे जो एक्सपान्शन हा जो हाय प्रेशर साईड थ्रू तो लो प्रेशर साईडमध्ये जातो त्यालाच हा एक्सपान्शन वाल्व्ह कंट्रोल करतो. ओके, नेक्स्ट आहे की त्याचं यूज कुठे होऊ शकतो तर इंडस्ट्रियल, कमर्शियल रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग सिस्टीम. So there are 6 types of it, that is capillary tube, hand operated expansion valve, automatic or constant pressure expansion valve, or thermostatic expansion valve, low side float valve and high side float valve. So let's begin with capillary tube. Capillary tube he used as expansion device in small capacity hermetic sealed refrigerating unit. Capillary tubes हे almost copper tubes सारखे असतात. Look here, you can look into this diagram की हे copper coiled आहेत. It is nothing but capillary tubes. आणि त्यांचा जो हा inner diameter आहे हा डिफरंट असू शकतो डिपेंडिंग अपॉन द ॲप्लिकेशन. म्हणजे तुमचा रेफ्रिजरेटर किती आहे किंवा त्याची साईज काय आहे, त्याचं ॲप्लिकेशन काय आहे त्यावरतीही त्यांची इनर डायमीटर डिपेंड होते. आणि हा हर्मॅटिकली सील्ड रेफ्रिजरेटर युनिटमध्ये असतो. हर्मॅटिकली सील्ड म्हणजे काय की जो एक असं, आता सपोज तुम्ही फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये ऐकलंच असाल की हर्मॅटिकली सील्ड कंटेनर म्हणजेच काय, जो आतमध्ये आपण कंटेनरमध्ये जो फूड मटेरियल ठेवतो त्याचा कुठलाही संबंध बाहेरच्या ॲटमॉस्फिअरिक कंडिशन्सनी होत नाही. म्हणजे ते एवढं पॅक्ड असतं. दॅट इज नथिंग बट हर्मॅटिकली सील्ड. म्हणजे तो एकदम पॅक्ड सील्ड असतो जेणेकरून बाहेरच्या एन्व्हायरमेंटचं मॉइश्चर कंटेंट, टेम्परेचर, प्रेशर ह्याला अफेक्ट करत नाही. ओके, आणि त्याची लेंथ कशानुसार डिपेंड असते तर आपण जो कुठला ॲप्लिकेशन इन्स्टॉल करणार आहोत त्याच्यावरती हा डिपेंड असतो. मेन म्हणजे हा कुठे कनेक्ट असतो तर इव्हॅपोरेटर आणि कंडेन्सरच्या मध्ये. यू कॅन सी हियर.
आणि ह्या ओपनिंगमध्ये इनर जो डायमीटर आहे तिथे एक फाईन मेश स्क्रीन असते, म्हणजे जाळी असते आतमध्ये इथे ओपनिंगमध्ये. का तर ते बाहेरचं कंटामिनेशन काही आतमध्ये जाऊ नये, कंटामिनेट करू नये म्हणून ते एकदम फाईन मेश स्क्रीन म्हणजे बारीक जाळी असते, ते हेल्प करतं फ्रॉम प्रोटेक्शन फ्रॉम कंटॅमिनेशन. सो ह्याची कॉस्ट ॲज कम्पेअर टू अदर एक्सपान्शन वॉल्स ही कमी असते. आणि म्हणून ह्याचं जर रेफ्रिजरेटर चार्ज हा क्रिटिकल असेल तर त्याला रिसिव्हरची गरज नसते. रेफ्रिजरेटर चार्ज हा क्रिटिकल म्हणजे आहे तोच असेल तर त्याला रिसिव्हरची गरज नसते. देन म्हणून मग जर हे झालं ह्याचं, नंतर मग कंप्रेसर. जर हा कंप्रेसर स्टॉप झाला तर रेफ्रिजरंट जो सबस्टन्स आहे हा कंटिन्युअस फ्लो होतो इव्हॅपोरेटरमध्ये आणि इक्वलायझेस द प्रेशर बिटवीन हाय साईड अँड लो साईड. जरी कंप्रेसर वर्किंग हा स्टॉप झाला तरी जो रेफ्रिजरंट म्हणजे जो एक सबस्टन्स आहे तो कंटिन्युअसली फ्लो होतो कुठे तर इव्हॅपोरेटरला. आणि काय करतं, प्रेशर जो आहे हाय साईड प्रेशर आणि लो साईड प्रेशर हे इक्वलाइज करतं, मेंटेन करतं बॅलन्स करायला. ओके, सो दिस इज ऑल अबाउट दी कॅपिलरी ट्यूब, दॅट इज फर्स्ट टाईप. Then moving ahead for hand operated expansion valve. Hand operated expansion valve, okay, it is a simple type of expansion valve but it requires an operator to regulate the flow of refrigerant to the evaporator manually. Needle valve extends down into the valve port and restricts the flow through the port. This valve is limited to system operating under nearly constant load for long duration of time such as ice making plant and cold storage. आता तुम्ही इथे बघू शकता एक्सपान्शन वेव्हल आहे जे बाहेरून फ्रॉम आउटर साईड हे असं दिसतं आणि इनर मेकॅनिझम इथे आहे. ह्याला काय आहे की हा सिम्पल टाईपमध्ये आहे पण त्याला एक ऑपरेटर लागतं त्याचं फ्लो होण्यास, रेफ्रिजरंट हा फ्लो होण्यासाठी इव्हॅपोरेटरमध्ये मॅन्युअली म्हणजे पर्सनली आपण तिथे जाऊन ते हँडल करायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे बघू शकता तुम्ही की हँड व्हील आहे. ओके, विथ दिस हेल्प ऑफ हँड व्हील, रोटेटिंग दिस हँड व्हील, दिस नीडल विल वर्क. म्हणजे आपण जर हा हँड व्हील रोटेट केला तरच ह्याचं वर्किंग होईल पॉसिबली, नाहीतर मग तो ॲटोमॅटिक नाही होईल. ओके, हा नीडल हा आहे तो एक्सटेंड्स खालपर्यंत येतो आणि ते जर आपण हे हलवलं रोटेट तर हा जो नीडल आहे इथे तो डाऊन साईडला येतो आणि काय होतं, रेस्ट्रिक्ट द फ्लो होतो म्हणजे जे लिक्विड रेफ्रिजरंट आहे तो इथेच थांबतो. ओके, आणि हा लिमिटेड टू द सिस्टीम ऑपरेटिंग म्हणजे जो आहे तो लिमिटेड आहे नियरली द कॉन्स्टंट लोड. जर आपल्याला कॉन्स्टंट लोड पाहिजे असेल तर हे सिस्टीममध्ये यूज करायचं म्हणजे ते काय होतं तर लॉंग ड्युरेशन ऑफ टाईममध्ये चालू शकतं विथ कॉन्स्टंट लोड. म्हणजे फॉर एक्झाम्पल आईस मेकिंग प्लांट्स आणि स्टोरेज डिव्हायसेसमध्ये ह्याचे जास्त यूज होतं. ओके, दिस इज नथिंग बट की ह्याला काय लागतं तर ऑपरेटर लागतं टू रेग्युलेट द फ्लो ऑफ रेफ्रिजरंट टू इव्हॅपोरेटर मॅन्युअली. ओके, बाहेरून असं दिसतंय, दिस इज इनसाइड वर्किंग मेकॅनिझम. नीडल व्हॅवेल ही मेन रोल प्ले करते टू रेस्ट्रिक्ट द फ्लो थ्रू दी पोर्ट. म्हणजे हा जर इकडनं लिक्विड रेफ्रिजरंट आला तर आपण हँडल मॅन्युअली रोटेट केलं तर इट विल स्टॉप. Okay, and if we rotate again then it will go out to the evaporator. Okay, and this main हे करते कुठे यूज होतात तर आईस मेकिंग प्लांट्स आणि स्टोरेज डिव्हायसेसमध्ये. नेक्स्ट इज लो साईड फ्लोट व्हॅवेल. Low side float valve is a liquid refrigerant in a evaporator and floating chamber by opening and closing the
निडल हे काय करतं मेन की कॉन्स्टंट लेवल ठेवायला मदत करतं ह्या लिक्विड रेफ्रिजरंटमध्ये. जो लिक्विड रेफ्रिजरंट आहे त्याचं कॉन्स्टंट लेवल मेंटेन करायला मेन लो साईड फ्लोट वॅवेल ही यूज केली जाते फॉर ओपनिंग अँड क्लोजिंग द needle valve. Needle valve here it is needle valve which helps the liquid to enter in and out. Okay, and these causes the liquid refrigerant in the evaporator vaporizes, its level falls down. जर लिक्विड रेफ्रिजरंटचं इव्हॅपोरेशन हे वेपराइज झालं म्हणजे उडून गेलं तर मग लेवल ही फॉल होते, म्हणजे त्याचं डिक्रीज होतं ॲज कम्पेअर टू रेग्युलर. सो मग ह्याच्यामुळे काय होतं की ड्रॉप्स होतो, हा जो फ्लोट पॅन आहे हा खाली खाली जातो अँड त्याच्यामुळे लिक्विड रेफ्रिजरंट आणि फ्लोट चेंबरमधले हे अमाऊंट ऑफ वेपरायझेशन हे मेक करू शकत नाही. म्हणून जर जेवढा आपण निडल ओपन करू म्हणजे हा जो लिक्विड लेवल मेंटेन करू तेवढंच इव्हॅपोरेशन रेट हे चांगलं आहे आणि ते प्रोसेस करणार आहे इव्हॅपोरेटिंगसाठी इन इव्हॅपोरेटर. ओके, दिस इज द फंक्शन ऑफ इट. म्हणजेच काय, हा जो लिक्विड रेफ्रिजरंट आहे ह्याच्यामध्ये तो हेल्प करतो लिक्विड रेफ्रिजरंटला इव्हॅपोरेटरमध्ये जाण्यासाठी. जर ह्याची लेवल कमी झाली तर निडल हा ओपन होतो आणि परत इकडनं लिक्विड लाईन थ्रू आतमध्ये लिक्विड रेफ्रिजरंट एंटर होतो. सेम द प्रोसेस अहेड्स. आता हा स्पेसिफिक लेवलला ह्या इथे आला, एवढं पोचलं त्याचं लिक्विड रेफ्रिजरंट, तर मग ते आपोआप निडल ही थांबते आणि जो आहे लिक्विड रेफ्रिजरंट तो इव्हॅपोरेटरमध्ये एंटर होतो. जर ह्याची लेवल डिक्रीज होत झाली तर ऑटोमॅटिकली ह्याची जी निडल आहे ती ओपन होते आणि ह्या लाईन लिक्विड लाईन थ्रू हा लिक्विड रेफ्रिजरंट एंटर होतो. सेम मेकॅनिझम हे होत राहतं. दिस इज नथिंग बट लो साईड फ्लोट वॅवेल. नेक्स्ट इज हाय साईड फ्लोट वॅवेल. High side float valve, it controls the flow of liquid refrigerant to वेपरेटर अकॉर्डिंग टू दी लोड. म्हणजे लोडप्रमाणे वेपरेटरचा लोड किती आहे त्याप्रमाणे तो कंट्रोल करतो फ्लो ऑफ लिक्विड रेफ्रिजरंट. मेंटेन्स कॉन्स्टंट लिक्विड लेवल इन इव्हॅपोरेटर अँड फ्लोटिंग चेंबर बाय ओपनिंग और क्लोजिंग दी निडल. आणि जो कॉन्स्टंट लिक्विड लेवल आहे, फॉर एक्झाम्पल इथे आपल्याला ही एवढीच लिक्विड लेवल हवे तर ते मेंटेन करायला हेल्प करतो. ओके, आणि जर आणि ह्याच्या कशावरती अफेक्ट होतं तर फ्लोटिंग चेंबरवरती. आणि ह्या फ्लोटिंग चेंबरवरती अफेक्ट झालं तर मग काय होणार ते बट ऑब्वियस ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ निडल. जर लेवल ऑफ म्हणजे जर ही लिक्विड कमी कमी होत आली तर बट ऑब्वियसली लिक्विड निडल वॉल्व ही ओपन होईल आणि लिक्विड रेफ्रिजरंट एंटर होईल. जर ही फ्लोटिंग बॉल आहे हा तो पण इन्क्रीज होत जाईल आणि त्यामुळे काय होणार आहे ही निडल वॉल्व ही ओपन होणार आहे. कळलं? जसं लिक्विड रेफ्रिजरंट आतमध्ये एंटर होईल हा फ्लोटिंग बॉलसुद्धा वरती रेज होत जाणार आहे. त्यामुळे काय होणार आहे निडल वॅवेल ही ओपन होणार आहे. कशाला तर लिक्विड रेफ्रिजरंटला आतमध्ये एंटर द्यायला. जर ही लिक्विड रेफ्रिजरंट हे कमी कमी होत जाणार आहे तर ऑटोमॅटिकली सेम ते होणार. ओके, द कंडेन्सर सप्लायज द लिक्विड रेफ्रिजरंट ॲट सेम रेट ॲज इट इव्हॅपोरेट्स इन इव्हॅपोरेटर. आणि जो कंडेन्सरचा रेट आहे लिक्विड रेफ्रिजरंट ज्या रेटनी तो पास करतोय तेवढाच तो इव्हॅपोरेट होतो इव्हॅपोरेटरमध्ये. मेन फंक्शन काय आहे की तो फंक्शन करतो अकॉर्डिंग टू लोड. ह्या फ्लोटिंग बॉलवरती सगळं मेन आहे तो फंक्शन त्याच्यावरती करतो. आणि मे बी यूज्ड विथ एक्सपान्शन ड्राय एक्सपान्शन इव्हॅपोरेटर. आणि ते कशासोबत यूज करू शकतो आपण तर ड्राय एक्सपान्शन इव्हॅपोरेटर. दिस वी विल लर्न इन टाइप्स ऑफ इव्हॅपोरेटर. ओके, आर यू क्लिअर अबाउट दिस? मेन फंक्शन काय आहे ह्याचं, जेव्हा
इथे जे काय म्हणतात त्याला रेफ्रिजरंट लिक्विड हा पास होतो, कंडेन्सरमधून येतो राईट. हा कंडेन्सरमधून आल्यावरती हे बट ऑब्वियस वरती फिल होत जाणार. लिक्विड रेफ्रिजरंट फिल होत गेल्यानंतर काय होणार आहे, हा फ्लोटिंग बॉल हा आपोआप वरती जाणार आहे. त्यांनी काय होणार आहे, ही जी निडल आहे ती ओपन होणार आहे. ही निडल ओपन का होईल, कारण की हा फ्लोटिंग बॉल वर झाल्यावरती ह्याचं मेकॅनिझम काय आहे की ही ओपन होईल आणि ती कुठे जाईल, इव्हॅपोरेटरला. पण जर कंडेन्सरमधून लिक्विड रेफ्रिजरंट आलाच नाही तर ही फ्लोटिंग बॉल आहे तो खाली डिक्रीज होत जाईल आणि ही निडलसुद्धा स्टॉप होईल आणि म्हणजेच काय, ते इव्हॅपोरेटरपर्यंत लिक्विड रेफ्रिजरंट पोचणार नाही. सो दिस इज ओव्हरऑल दी फंक्शन ऑफ दिस हाय साईड फ्लोट valve. Are you clear about these 4 capillary tube, hand operated expansion valve, low side float valve and high side float valve? Now we'll move ahead with automatic or constant pressure valve. Now we are going to look after automatic or constant pressure expansion valve. Okay, let's see. This works in response to pressure change in evaporator due to increase in load or decrease in load. This valve maintains a constant pressure throughout the varying load on evaporator, controlling the quantity of refrigerant flowing into evaporator. It consists of a needle valve, seat, diaphragm and a spring as shown in the figure. You can see here spring, diaphragm, needle seat, and this is needle valve. The opening of the wall in the seat is controlled by the two opposing forces. म्हणजे ह्याचं ओपनिंग आणि क्लोजिंग हे टू अपोजिट फोर्सेसनी डिपेंड आहे. कुठलं तर फर्स्ट टेन्शन इन द स्प्रिंग आणि प्रेशर इन द इव्हॅपोरेटर, ॲक्टिंग ऑन डायफ्राम. ओके, म्हणजेच काय, हा जो आहे ॲटोमॅटिक और कॉन्स्टंट प्रेशर एक्सपान्शन व्हॅल्व ते वर्क कशामुळे करतो, तर प्रेशर चेंज होतो जो इव्हॅपोरेटरमध्ये, म्हणजे जर इन्क्रीज होत असेल किंवा डिक्रीज होत असेल त्याप्रमाणे हा वर्क करतो. आणि तो काय करतो, कॉन्स्टंट प्रेशर जो आहे तो मेंटेन करायला हेल्प करतो. जरी इव्हॅपोरेटरचा जो रेट आहे ऑफ लोड हा जरी सारखा बदलत असला तरी तो मेन फंक्शन काय करतो, त्यांचं प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचा प्रयत्न करतो. ओके, आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की जर हा जो वॉल सीट आहे हा ओपन आणि क्लोज ह्या निडल ह्याच्यावरती मेन प्रेशर हा आहे तो ॲक्ट झाल्यानंतर तो ओपन आणि क्लोज होतो. ओके, आणि हा जो ओपनिंग अँड क्लोजिंग आहे ते कशावरती डिपेंड आहे, तर टेन्शन ऑफ द स्प्रिंग, ह्या स्प्रिंगचा टेन्शनमुळे किंवा जो प्रेशर इव्हॅपोरेटरवरती ॲक्टिंग होणार आहे, जो प्रेशर इव्हॅपोरेटर थ्रू येऊन तो डायफ्राग्रामवरती ॲक्ट होतो. म्हणजे इव्हॅपोरेटिंगच्या इकडनं जो प्रेशर येईल तो हा डायरेक्टली कुठे ॲक्ट होतो, ह्या डायफ्राममध्ये. ओके, म्हणजेच काय, इकडनं जो रेफ्रिजरंट इन होतो, जर ह्या प्रेशर स्प्रिंगच्या टेन्शनमुळे किंवा इव्हॅपोरेटरच्या प्रेशरमुळे डायफ्रामवरती हा निडल ओपन होतो आणि इकडनं रेफ्रिजरंट आउट. ओके, दिस इज नथिंग बट दी कॉन्स्टंट प्रेशर एक्सपान्शन valve. Next is thermostatic expansion valve. You can look here, thermostatic expansion valve, how it looks from outside and its mechanism from inside. Thermostatic expansion valve consists of a needle valve, a seat, metallic diaphragm, a spring, adjusting screw and a filler bulb. You can see here filler bulb, diaphragm, seat valve, needle valve, adjusting seam, liquid inlet, evaporator, means from here to the evaporator,
Okay, this is the parts of the thermostatic expansion valve. The opening or a closing of this valve depends upon the forces acting on diaphragm. जे ओपनिंग आणि क्लोजिंग आहे निडलचं, वॉल्व निडलचं, ते कशावरती डिपेंड आहे तर टोटली डायफ्रामवरती म्हणजेच काय की द स्प्रिंग प्रेशर ॲक्टिंग ऑन बॉटम ऑफ दी डायफ्राम, बॉटमपासून जर स्प्रिंग प्रेशर ॲक्टिंग होत असेल तर, किंवा इव्हॅपोरेटरचा सुद्धा बॉटमपासून होत असेल तर, आणि लास्ट फिलर बल्ब प्रेशरचं सुद्धा कुठून टॉपमधून. जेव्हा स्प्रिंग प्रेशर आहे हे बॉटम ऑफ द डायफ्राममधून ॲक्ट होतं तेव्हा, किंवा इव्हॅपोरेटिंग प्रेशर आहे ते सुद्धा डायफ्रामच्या बॉटम म्हणजे खालून ॲक्ट होतं तेव्हा, किंवा फिलर बल्ब प्रेशर आहे त्याचं टॉपवर फ्रॉम हियर. ओके, म्हणजे हा आहे जो P3 तो स्प्रिंग प्रेशर, हा आहे तो इव्हॅपोरेटर प्रेशर, आणि हा आहे तो फिलर बल्ब प्रेशर. ह्याच्यावरती त्याचं निडलचं ओपनिंग अँड क्लोजिंग डिपेंड होतं. इफ द लोड ऑफ द इव्हॅपोरेटर इन्क्रीजेस इट कॉजेस द लिक्विड रेफ्रिजरंट टू बॉईल फास्ट इन द इव्हॅपोरेटिंग कॉईल. जर लोड ऑफ द इव्हॅपोरेटर म्हणजे इव्हॅपोरेटरचं जर लोड जास्त असेल तर जो आतमध्ये लिक्विड रेफ्रिजरंट आहे तो काय बॉईल होतो फास्ट इन इव्हॅपोरेटिंग कॉईल, आणि ह्याच्यामुळेच काय होतं फिलर बल्बला प्रेशर इन्क्रीज होतं आणि म्हणून तो ट्रान्समिट केला जातो कॅपिलरी ट्यूबनी टू डायफ्राममध्ये. कळलं? जर इव्हॅपोरेटरचा लोड हा जास्त असेल तर मग जो लिक्विड रेफ्रिजरंट त्याच्यामध्ये आहे तो काय बॉईल्स होतो फास्टमध्ये इन दी इव्हॅपोरेटिंग कॉईल इटसेल्फ. ओके, त्याच्याने काय होतं की फिलर बल्बवरती प्रेशर इन्क्रीज होतो आणि म्हणून तो कुठून कॅपिलरी ट्यूब थ्रू ह्या डायफ्राममध्ये येतो, आणि मग हा डायफ्राम मूव्स डाउनवर्ड ओपनिंग द वॅबल टू ॲडमिट द लिक्विड रेफ्रिजरेटर इन इव्हॅपोरेटर. मग त्यामुळे काय होतो हा डायफ्राम आहे तो खाली येतो आणि ही जी लेवल आहे इकडनं हा इव्हॅपोरेटरला जातो. पण जर इव्हॅपोरेटरचा लोड हा डिक्रीज झाला तर बट ऑब्वियस लिक्विड रेफ्रिजरंट हे इव्हॅपोरेटर होणार कॉईलमध्ये, आणि त्यांनी काय होणार एक्सेस लिक्विड फ्लो आउटलेट होणार, म्हणजे पाहिजे तेवढं नाही होणार, आणि त्यांनी काय होणार हा बल्ब आहे फिलर बल्ब तो कूल होणार आणि प्रेशर आणि टेम्परेचरसुद्धा डिक्रीज होणार. आणि धिस प्रेशर मेक्स द डायफ्राम मूव्ह अपवर्ड रिड्युसिंग द वॉल्व ओपनिंग अँड इन टर्न डिक्रीजिंग द रेफ्रिजरंट फ्लो टू इव्हॅपोरेटर. जर इव्हॅपोरेटरचा लोड हा डिक्रीज झाला तर बट ऑब्वियस त्या फिलर बल्ब आहे त्याचं तो थंड होणार आणि त्याच्यामुळे त्याचं टेम्परेचर आणि प्रेशरसुद्धा डिक्रीज होणार, आणि त्यामुळे हा डायफ्राम आहे तो अपवर्ड मूव्ह होणार, आणि त्यानंतर मग इव्हॅपोरेटरमध्ये जायला रेफ्रिजरेटरला चान्स नसणार आहे, म्हणजे त्याचं वॅवेल काय होणार आहे वॉल्व काय होणार आहे क्लोज होणार आहे. Okay, this is the main function of this thermostatic expansion valve. Are you clear about these six expansion devices? Okay, main function काय आहे ह्याचं expansion devices main function काय आहे तर to maintain the desirable pressure between high pressure side and low pressure side, and it controls the flow of refrigerant according to load on the evaporator, and also known as metering or throttling device. These are the types, that is capillary, hand operated, automatic, thermostatic, lower side float or high side float. Okay, this is the overall capillary tube कशी दिसते ही कॉपर कॉइल्ड असते आणि त्याच्या इथे डायमीटर हे व्हॅरी होत राहतं अकॉर्डिंग टू दी ॲप्लिकेशन, आणि
तिथे काय असते, फाईन मेश साईज असते स्क्रीन, म्हणजे छोटी जाळी असते. का तर प्रोटेक्ट फ्रॉम कंटॅमिनेशन, दुसरं काही त्यातून जाऊ नये म्हणून प्रोटेक्शन म्हणून ते जाळी ठेवलेली असते. ॲज कम्पेअर टू अदर्स ही जाळी काय, ॲज कम्पेअर टू अदर्स ही कॅपिलरी ट्यूब काय आहे, लो इन कॉस्ट आहे. ओके. नेक्स्ट आहे हँड ऑपरेटेड एक्सपान्शन व्हॅवेल. काय, ह्याला आपल्याला स्वतःहून ऑपरेट करावं लागतं, तो ॲटोमॅटिक ऑपरेट होत नाही. आणि त्या आपण जे ऑपरेट करू, फॉर एक्झाम्पल हे व्हील आपण जसं ऑपरेट करू तसं त्याची निडल वॉल ओपन आणि क्लोज होईल आणि त्यांनी काय होईल, लिक्विड रेफ्रिजरंट हे रेस्ट्रिक्ट होतील. ओके. म्हणजे जर हा लिक्विड रेफ्रिजरंट इथून आला तो इकडनं बाहेर पडतो, राईट. बट जर आपण हे रोटेट केला तर हा खाली रेस्ट्रिक्ट करेल फ्लो आणि लिक्विड रेफ्रिजरंट हा फक्त इथेच थांबून जाईल. आणि हे लिमिटेड ऑपरेशन्समध्येच यूज केले जातात कॉन्स्टंट लोडसाठी, कारण लॉंग ड्युरेशन टाईममध्ये चालायला पाहिजे म्हणून. एक्झाम्पल सांगितलं आईस मेकिंग अँड प्लांट्स अँड कोल्ड स्टोरेज. लो साईड फ्लोट व्हॅवेल हे टोटली डिपेंड अपॉन दिस लिक्विड रेफ्रिजरंट. जसं लिक्विड रेफ्रिजरंट हे कमी कमी होत जाणार आहे तसं ही निडल ओपन होणार आहे. पण जर लिक्विड रेफ्रिजरंट जे सक्शन लाईन म्हणजे येणार आहे तिकडनं ते जर डिझायर लेवलला पोचलं तर मग ती लीड काय होते, निडल क्लोज होते आणि ते हेल्प काय करतं इव्हॅपोरेटरला जाण्यासाठी, फ्रॉम फ्लोटिंग चेंबर टू इव्हॅपोरेटर. आणि ह्याच्यामध्ये काय होतं, अमाऊंट ऑफ वेपरायझेशनला प्रोड्यूस करायला हेल्प करतं. ओके. इट इज नथिंग बट ह्यांचं वर्किंग आहे की हे पूर्ण हा जो फ्लोटिंग पॅन आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. हा जर लिक्विड रेफ्रिजरंट कमी झाला तर त्याची ही निडल आहे ती ओपन होते आणि तिकडनं लिक्विड लाईनमधून लिक्विड रेफ्रिजरंट आतमध्ये एंटर करतं आणि ते मग नंतर सक्शन लाईन म्हणजे इव्हॅपोरेटरला जातं. नेक्स्ट काय आहे, जर ते खाली खाली डिक्रीज होत गेलं तर ही जी आहे निडल ती ओपन होते आणि इन्क्रीज होत गेलं तर ही क्लोज होत जाते. ॲट स्पेसिफिक लेवल आता ही त्याची स्पेसिफिक लेवल आहे. तिथपर्यंत लिक्विड रेफ्रिजरंट फिल झालं तर ते आपोआप क्लोज होतं. ओके. नेक्स्ट इज हाय साईड फ्लोट व्हॅल्व. ह्याचं पण सेम आहे. जेव्हा रेफ्रिजरंट कंडेन्सरमधून येतो लिक्विड फॉर्ममध्ये तो इथे फिल केला जातो, बरोबर. ह्या फिल केल्यामुळे हा फ्लोटिंग बॉल आहे. जसं रेफ्रिजरंट लिक्विड हे इन्क्रीज होत जाणार आहे तसंच फ्लोटिंग बॉल हा वरती रेज होत जाणार आहे. त्यांनी काय होणार आहे, ही जी निडल आहे ती ओपन होणार आहे आणि इथलं जे लिक्विड रेफ्रिजरंट आहे ते इव्हॅपोरेटरला जाणार आहे, राईट. जर हे लिक्विड रेफ्रिजरंट हे कमीच येत राहिलं तर ही निडल ओपन होणारच नाही आणि त्या इव्हॅपोरेटरला लिक्विड रेफ्रिजरंट पाठवणार नाही. मेन फंक्शन काय आहे की हा वर्क करतो लोडच्या अकॉर्डिंग, म्हणजे जेवढं लोड असेल, आता फ्लोटिंग लिक्विड रेफ्रिजरंट जास्त असेल तरच ते निडल ओपन होईल, कमी असेल तर नाही. ओके. ऑटोमॅटिक और कॉन्स्टंट प्रेशर एक्सपान्शन व्हॅल्व. हे काय आहे, हे फक्त प्रेशरचा चेंज, जो इव्हॅपोरेटर आहे त्याच्यामध्ये जर प्रेशर चेंज झाला तरच हे ऑपरेट होतं, मग ते डिक्रीज झालं असू दे किंवा इन्क्रीज झालं असू दे. आणि मेन कशामध्ये ते अफेक्ट करतात, म्हणजे मेन जे आहे ओपनिंग और क्लोजिंग ऑफ वॉल इज रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट, दॅट स्प्रिंग टेन्शन अँड प्रेशर इन इव्हॅपोरेटर रिझल्टिंग इन डायफ्राम. म्हणजे प्रेशर टेन्शन, स्प्रिंगच्या टेन्शनमुळे, आणि टेन्शन म्हणजे एक स्पेसिफिक आपले असतं ते. अँड दिस डायफ्राम, द प्रेशर इन द इव्हॅपोरेटर ॲक्टिंग ऑन डायफ्राम, म्हणजे जो प्रेशर इव्हॅपोरेटरमधून येईल ह्या डायफ्राममध्ये त्यानुसार तो ॲक्ट होतो. जर प्रेशर आलं आतमध्ये कुठून, स्प्रिंग टेन्शनकडून किंवा इव्हॅपोरेटरकडून, तर ही निडल आहे ती
डाऊनवर्ड्सला जाणार आहे आणि इकडनं जो लिक्विड रेफ्रिजरंट इन झाला आहे तो इकडनं आउट होणार आहे. ओके. नेक्स्ट इज थर्मोस्टॅटिक एक्सपान्शन व्हॅवेल. थर्मोस्टॅटिक एक्सपान्शन व्हॅवेल काय आहे की कन्सिस्ट ऑफ पार्ट सांगितले, ते कशावरती डिपेंड्स आहेत तर स्प्रिंग प्रेशर फ्रॉम बॉटम, इव्हॅपोरेटर प्रेशर फ्रॉम बॉटम आणि हिअर फिलर बल्ब प्रेशर फ्रॉम टॉप ऑफ डायफ्राम. ओके. जर लोड इंक्रीज झाला इव्हॅपोरेटरचा तर मग लिक्विड रेफ्रिजरंट काय होतं, फास्टली बॉईल होतं आणि ते काय हेल्प करतं तर ह्या फिलर बल्बला त्याचं टेम्परेचर वाढवायला हेल्प करतं आणि त्याच्यामुळे काय होतं ते ट्रान्समिट होतं. कुठून म्हणजे इकडनं ते कॅपिलरी ट्यूब थ्रू डायफ्राममध्ये येतं आणि त्याच्यामुळे हा जो निडल आहे तो डाऊन साईडला जातो आणि ओपनिंग क्लिअर करतो टू पास थ्रू दी लिक्विड रेफ्रिजरंट टू इव्हॅपोरेटर. पण जर लोड कमी झाला, डिक्रीज असेल तर हा बट ऑब्वियस कूल होणार आहे आणि त्याचं टेम्परेचर आणि प्रेशरसुद्धा डिक्रीज होणार आहे. प्रेशर आणि हे डिक्रीज झाल्यावरती बट ऑब्वियस काय होणार आहे, सगळं हे जे निडल आहे ते क्लोजच राहणार आहे. त्यामुळे लिक्विड रेफ्रिजरंट हे पुढे इव्हॅपोरेटरला किंवा ह्याला पास होणार नाही. ओके. सो हिअर these are the types of expansion valve we learn. Okay, this main function of expansion valve was to divide lower pressure side and higher pressure side. Okay, for today I guess it's enough. We will continue next in next lecture. Okay, chalo, thank you.